गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि माझ्या आवडीने आज माझ्यासाठी ठेवला आहे कॅमेरा ठेवण्याचं रिझन फक्तच आमची इथं आज दिंडी आली, सो दिंडीचं शूट करण्यासाठी ठेवला आहे त्यांनी. सो मी दाखवीनच तुम्हाला सगळं पुढं, तर चला भेटूया पुढं. तर गायस आमच्या इथं आली आज दिंडी, आणि दिंडी आली सो मी आणि हाय तिथून पाहिजे आम्ही दोघी जणी चाललोय. तर दाखवते दिंडीमध्ये. माझ्या विश्वदाचा असा त्या. तर गायस आता बसत आहे जेवायला पंगत. तर सगळे उठलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता पहिल्या बायका बसवणार आहेत. सो आम्ही पण बसतो जेवायला, मग भेटतो तुमच्याशी. गाईस प्रसादाचं इथं सगळं चाललंय, इथं सगळी तयारी करत आहेत. तिथं तुम्ही बघू शकता, इथं असं चाललंय सगळं मागं चाललंय आणि इथून ते तिथं सगळ्यांना जेवायसाठी जाते. पंगती बसलेली आहे तुम्ही बघू शकता. इथं अगोदर बायकांची बसलेली, इकडे जेंट्स सगळे बसलेले आहेत. सो आम्हाला अजून बसायचे. गाईस पालखी कशी दिसते. पण आम्ही तिथे बसलेलो ना, तर त्यांनी एक वाक्य वापरलं की ह्या सगळ्या जगात दुःखी तोच ज्याला दुसऱ्याचं सुख कधीच खपत नाही. म्हणजे त्याला आवडतच नाही की त्याला पुढे जावं हे करावं. पण ती काय माणसं पण तशी नसतात. त्यांचं बरोबर होतं का नाही, वाक्य त्यांचं बरोबर. आम्ही तर कधी असं वारीला गेलो नाही, पण तुम्ही वारीला जाता, तुम्हाला काय वाटतं सांगा की. काहीच माझं आठवण नाही. वारीच पाहिजे आपल्याला. आणि ते बी कसं माझं हे राहिलं, माझं ते जर बारूक झालं ना. काहीच आता सगळ्या बायका म्हणजे फेर घेत आहेत. सो म्हणजे फेर म्हणजे नाचतात असं म्हणतात ना, त्यांच्या ह्याच्यात. तर ती मी बघायला आले. तर बघा काय सगळं टेन्शन फ्री माणसं म्हणजे, कारण जे देवाच्या ह्याच्यात गुंततात ना ते खरंच टेन्शन फ्री असतात. आणि ते देवाच्या ह्याच्यातच गुंतावं सगळ्यांनी. ह्याच्यातला आनंदच लय वेगळा आहे, कारण त्याच्यात नाचणं, त्याच्यात रमणं, ही ती सगळं वेगळं आहे. त्याच्यात आपण मग्न होऊन जातो एकदम. आपल्याला कशाची चिंता कशाचीच काही नसतं, फक्त देवाचं ध्यान असतं. तर गायस आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अधूनमधून काही घेतलेलं नाही आहे मी आता, कारण नुसता दिंडीचा होता व्लॉग, सो तेवढाच केला आहे. सो चला.